नैतिकतेचा सार्वत्रिक पाया काय, नैतिक अधिकार कुणाला द्यावेत, कुणाला नैतिक हक्क आहेत, किंवा नैतिकतेमध्ये कुठला निकष वापरावा की ज्याच्यावर ज्या निकषांवर आपण कायदे अधिकार किंवा एखाद्याचा नैतिक दर्जा ठरवू शकतो। आणि ती जी चर्चा आपण केली डिटेलमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितल्या, पण ती जी चर्चा केली त्याच्यामध्ये मग आपण जी ॲग्रीमेंट रीच केलेली आहे की सगळ्या पृथ्वीवर सर्व सोसायटीजमध्ये समाजांमध्ये की नैतिक अधिकार कुणाला दिले जावेत किंवा नैतिक किंवा कायदेशीर अधिकारांचा निकष काय असावा, आणि तो निकष जो आपण ठरवला आहे म्हणजे की भावनावाद किंवा संवेदनावाद, ओके, सेंटिमेंटॅलिझम। सो जी कुठलीही गोष्ट ज्याच्यामध्ये भावना आहेत, जे भावनाशील आहेत, भावना अनुभवतात, संवेदनशील आहेत, ओके, उत्तेजकांना ते रिस्पॉन्ड करतात, SR थेरी प्रतिसाद देतात, त्या सर्वांना नैतिक अधिकार दिले गेले पाहिजे, त्यांच्या नैतिक हक्कांचं आपण रक्षण केलं पाहिजे, त्यांना अधिकार, मूलभूत अधिकार दिले पाहिजेत। आणि याच्यामध्ये मी सांगितलं की मग सर्व मनुष्य इरिस्पेक्टिव्ह त्याची काय कंडिशन आहे, प्रत्येक मनुष्य त्याच्यामध्ये कन्वर्ट होणार, आणि त्याचबरोबर मग ओके मनुष्यांबरोबर त्याच्यामध्ये सर्व प्राणी वनस्पती त्या पण येणार, वनस्पतींना पण भावना असतात, संवेदना असतात, ते स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करतात, त्यांची ग्रोथ होते वगैरे। आणि मग पण त्याचबरोबर आपण अजून एक जी चर्चा केली की जशी नैतिकता सृजनशील असते आणि नैतिक विकास हा होतच राहतो, आणि मग हजारो वर्षे आपला नैतिक विकास होत आपण आता अशा स्टेजला आलेलो आहे की जेव्हा आपण सर्व मनुष्यांचे नैतिक अधिकारांचे रक्षण करतोच आणि त्याचबरोबर प्राणी वगैरे त्यांच्या पण हक्कांचं रक्षण करतोय, तसे कायदे बनवतोय। पण आता उच्चक्रम नैतिक सिद्धांत की आपली 21st सेंचुरीमध्ये आपली मोरॅलिटी खूप हायेस्ट ऑर्डरला उच्च पातळीवर गेलेली पोचलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण अधिकार आणि नैतिकता ओके ह्याचे निकष हे फक्त जिवंत जीवांना लागू करत नाही तर निर्जीव वस्तूंवर पण लागू करतो। आणि निर्जीव वस्तू मग त्याच्यामध्ये मी सांगितलं की फॉरेस्ट राईट्स ॲक्ट की जंगल संरक्षण कायदे, इकोसिस्टीम परिस्थितिकीच्या रक्षणासाठी कायदे, कोस्टल रेग्युलेशन नोटिफिकेशन वगैरे की कोस्टल एरियाचे अधिकार वगैरे। सो आपण आता निर्जीव वस्तूंना पण अधिकार देतोय, नवीन कायदे बनवतोय त्यांच्या रक्षणासाठी, आणि दिस इज अ हायेस्ट स्टेज और हायेस्ट लेवल ऑफ मोरल थिंकिंग, मोरल डिबेट, उच्चक्रम नैतिक सिद्धांत। आता हे खूप मी बेसिक तुम्हाला सांगितलेलं, ओके। आता त्याच्यानंतर आपल्याला अजून पण मला या लेक्चरमध्ये काही अजून 1-2 टॉपिकवर बद्दल तुमच्याबरोबर चर्चा करायची, आणि ते 1-2 टॉपिक म्हणजे की याच्याशी रिलेटेड पेपरमध्ये जीवशास्त्रात कंटिन्युअसली याच्यावर डिबेट येते, ओके। ते म्हणजे की राईट्स ऑफ अ फिटस, गर्भाचे नैतिक अधिकार काय, ओके। आणि मग त्याच्याच रिलेटेड जी डिबेट असते की गर्भपात करणे लीगल आहे, इलिगल आहे, त्याला इथिकल आणि इथिकल अँगलनी बघायला गेलो तर काय। मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला रिसेंटली अमेरिकन सुप्रीम कोर्टाचं एक वर्डिक्ट आलं की ॲबॉर्शन राईट्स त्यांनी तिथे बंद केले, आणि गेल्या वर्षीच मग त्याच सेम वर्षी इंडियामध्ये ॲबॉर्शन राईट्स अलाव केले इंडियन सुप्रीम कोर्टाने। मग याच्यामध्ये बरोबर कोण चूक कोण, ओके, ह्या संदर्भाची जी डिबेट आहे, ओके, ती पण मला मग तुमच्याबरोबर करायची आहे। सो मग या डिबेटमध्ये आपण जीवशास्त्रामध्ये किंवा आता जे मॉडर्न सायन्समध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आलेल्या आहेत की इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF वगैरे, ओके, किंवा स्टेम सेल रिसर्च वगैरे सारखे ज्या नवीन सायंटिफिक हे आलेले आहेत, टेक्निक्स आलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये मग बरेच एक्सपोन्स फर्टिलाइज करून फिटसेस बनवले जातात, ते डिस्ट्रॉय केले जातात वगैरे, ही सारी प्रोसिजर केली जाते। मग हे करणे वगैरे की योग्य अयोग्य नैतिक अनैतिक त्या दृष्टीने, ओके, की गर्भाला मानव स्टेटस देऊन, ओके, मग असे एक्सपेरिमेंट करणे योग्य आहे का नाही आहे, ही सुरुवातीला चर्चा करूया। आणि मग त्याचेच कंटिन्युएशन म्हणून मग ॲबॉर्शन राईट्स की ते गर्भपाताचा अधिकार, ओके, स्त्रियांना असावा नसावा, आणि स्त्रियांना तो अधिकार दिला तर मग गर्भपात करताना मग गर्भाचा जो अधिकार आहे त्याच्या नैतिक अधिकारांचं काय, ओके, ह्या संदर्भात दोन्ही गोष्टींवर आपण या लेक्चरमध्ये मग थोडी डिटेलमध्ये चर्चा करूया। सो मग गर्भाची नैतिक स्थिती काय, ओके, त्याला एक मानवासारखं पकडून, ओके, सर्व नैतिक मूलभूत